के अंदर आ, हमारे घर के अंदर है कुछ। कोई नहीं वो कोई ये तो मैं खाली बघा भारी दिसला समोर आली सर समोर आली समोरचं झाड वरती झाडावर गेला का? त्या खिडकीवर दिसला दिसला. इकडून कुठून जाऊ? इथून जाऊ का? आग बघा खिडकीत चढला आहे तर आता शाळेचं कंपाऊंड आहे. कुठे जातोय तो? अरे यार कुठे चाललाय तू? बापरे पुढे बसतोय नाग विषारी. बघा हे अशी झाडं लावतो ना आपण घराच्या कडेने, या झाडांचा आधार घेऊन अशी खिडकीत गॅलरीमध्ये साप चढतात बघा तिकडे. तर नागच आहे बघा. थोडासा फणा पण काढलाय त्यांनी नाही का, फणा कसा लावलाय त्यांनी थोडासा. आणि अर्ध तर आतमध्ये आतमधून कोण आहे तर बाकीचं त्याचं बॉडी आतमध्ये दिसते काय तुम्हाला? गड्डेमध्ये येते हा ते होल मध्येच जातोय त्या लपतोय त्याच्यात. हो आतमध्ये नाहीये पण ते नाहीये. मग कुठे ते होल? बाहेरच आहे. बापरे खिडकीला एवढं मोठं होल. तर जय शिवराय मित्रांनो, मी आता आहे बघा जोगेश्वरी मेंदऱ्याच्या अपोजिट केसनंद एरिया आहे हा. तालुका हवेली जिल्हा पुणे. आणि बघा ताईंचं खूप छान घर आहे. एवढं छान बांधकाम केलं आहे, पण ज्यावेळेस बांधकाम करतो आपण त्यावेळेस एक चूक केलेली आहे की गॅप ठेवलेला आहे. आणि एवढा मोठा नाग त्या गॅपमध्ये गेला आहे. आता तुम्ही विचार करता ना हा एवढ्या उंच गेला कसे, तर इथे बघू शकता जवळच झाड आहे. तर मी नेहमी तुम्हाला सांगते की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी एकदम चिटकून झाडं नसावीत, जेणेकरून बिनविषारी आणि विषारी साप असं झाडाचा आधार घेऊन येतात. आणि त्या होलमध्ये गेला, जिथे पण आपल्या घराला सापटी आणि होल असतात तिथे पक्षी घरटं करतात बऱ्याचदा. त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या आतमध्ये अंडे असतात, पिल्ला असतात, आणि त्याची शिकार करण्यासाठी खाण्यासाठी साप काय करतात, झाडाचा आधार घेऊन कुठेही घुसतात अशा ठिकाणी. तर तुम्हाला देखील काळजी घ्यायची, अशी झाडं नाही पाहिजे. आणि घराला बांधकाम केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे होल गॅप असे नाही पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला सापाचा त्रास होणार नाही भविष्यात. आता ताईंना मी मागितलेली आहे शिडी, कारण तिथपर्यंत हात नाही जात, खूप उंच आहे आणि इथे कंपाऊंड पण आहे. आणि शिडी मागितली आणि हातोडा मागितला. ते थोडंसं तोडफोड होईल आपल्याकडून, थोडीशी जास्त नाही, आपण नुकसान नाही करणार आहे, पण त्याच्याशिवाय त्याला बाहेर नाही काढता येणार. आता साप म्हणलं तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर कसा आहे. आत्ताच इथे डेव्हलप झालेलं आहे, आजूबाजूला इकडं भला मोठा असा डोंगर आहे. आणि आता डेव्हलपमेंट झाली त्याच्यामुळे साप वगैरे येते लोकांच्या काय होतात, लोकवस्तीकडे येतात. तर आपणच एक प्रकार त्यांच्या घरांवर अतिक्रमण करतोय. तर ठीक आहे असू द्यात. आता ह्या सापाला आपल्याला रेस्क्यू करायचं आहे. खूप मोठा नाग आहे, खूप मोठा आहे. आणि उरते पण पडणार नाही एवढी खात्री आहे मला. उंदीर आलंय त्याच्यातून बाहेर रे बघा, छोटा चिवा ये कसलं क्यूट ते. दादा हलू नका फक्त. आला बाहेर आला. खूप चिडलाय आता. चिडलाय आता. हो सावकाश. राजा हो 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 हो. झाडावर येऊ द्या त्याला, काय हरकत नाही. अरे अरे राजा माझे स्टिक कुठे गेले? हे घ्या, फोन घ्या. समोर आली सर, समोर आली सर. व्हिडिओ शूटिंग काढा सर. ते ना व्हिडिओ शूटिंग दाबलं नाही सर. हां आता सुरू झालं.
फन निकाले उसने पूरा। पूछ है अंदर है, हमारे घर के अंदर है पूछ। कोई नहीं कोई नहीं वो कोई नहीं कोई नहीं। आई नो आई नो। ताई एकदम तुमच्या समोर येईल ना त्याची लांबी तेवढी झाली आहे ताई. हा मला माहिती आहे कुठपर्यंत येणार, तुम्ही काळजी करू नका. तो अडकलाय त्यामुळे त्याला अडकलं नाही, त्यांनीच अडकून ठेवलं स्वतःला. हो हो थांब. आवाजाजवळ कॉल हो थांब बाबा, तुला काय कळत नाही, माझी भाषा कळत असती तर धावला नसतास हो की नाही. ठीक आहे. हो नागोबा 2 तासाच्या मेहनतीनंतर बाहेर आले. जी मेहनत केली त्याचा व्हिडिओ नाही शूट केला. ताई तुमची हिंमत भारी आहे हो. आम्हाला बघून आम्ही गार पडतो. ताई सांभाळ ना. फक्त शिडी पकडत आलं जरा खाली. हे बोलू आहे या शिडी पडत नाही. या तुम्ही शिडी पकडली या. तुमची हिंमत भारी आहे. मारलं राव मला नुसती बघूनच आम्ही जागेवर गार होतो. सोड दादा शिडी. ठीक आहे. डेंजर आहे नागोबा. हा बाबा थांब. ये होड. मोठा आहे की नाही? हा मोठा आहे. विषारी. चला पॅक करून घेते. पॅक करून घेते लगेच. इकडे कसं आता पहिलं सगळं असं डोंगरी भाग होता. तुम्ही आता आले राहिला काही वर्ष झाले.
आणि सापाचं कसं आहे माहिती आहे का, तुमच्या घराच्या आजूबाजूलाच त्याला शिकार मिळते. हो उंदीर, घुशी, बेडूक हे तुमच्या घराच्या आजूबाजूला त्यांना जास्त मिळतात. हो मग ते काय होतात, एवढ्या सगळ्या मोकळ्या एरिया सोडतात आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला येतात होय शिकारीसाठी. बरोबर अगदी मग